बातमी नाशकातली आहे। नाशिकमध्ये अवैध सावकारी प्रकरणी काहींवर कारवाई करण्यात आलेली आहे। मोठी कारवाई ही नाशिक पोलिसांनी केलेली आहे। 8 जणांकडे अवैध सावकारी करत असल्याचे पुरावे सापडलेले आहेत। तसंच अशी कागदपत्रे सुद्धा सापडलेली आहेत। अवैध सावकारी करणाऱ्यांकडे ही कारवाई करण्यात आलेली आहे। यांना लक्ष करण्यात आलं होतं नाशिक पोलिसांकडून आणि यांच्याकडे परकीय चलन सुद्धा मोठ्या प्रमाणावर सापडलेलं आहे। तसंच 32 लाखांहून अधिकची रक्कम सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे। अवैध सावकारी प्रकरणी यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिक शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आपण पाहतोय अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात नाशिक पोलिसांनी आक्रमक मोहीम उभारली होती आणि याचंच फलित म्हणून अनेकांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 13 जणांची चौकशी करण्यात आली होती आणि आता त्यापैकी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या 8 जणांकडे अवैध सावकारी करत असल्याचे पुरावे सापडलेले आहेत। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। किरण, काय अधिक माहिती आहे? अतिशय मोठी अशी कारवाई नाशिक पोलिसांची। तर मागच्या काही दिवसांपासून या अवैध सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात नाशिक पोलीस आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्यात सुद्धा आज देखील एक मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली आहे। जवळपास एकूण 13 जणांच्या घरावरती छापेमारी झाली आणि या 13 जणांपैकी 8 जणांच्या घरामध्ये अवैध सावकारी करण्यासंदर्भात अतिशय मोठ्या प्रमाणात कागदपत्र हे आढळून आलेलं आहे। काही प्रमाणात रोकड सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे। आता या सगळ्या संदर्भात 8 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पुढील कारवाई जी आहे ती पोलीस करताना आपल्याला बघायला मिळते। दणाणलेले आहेत आपण पाहतोय किरण, पण आणखी नक्कीच किरणचा संपर्क तुटलेला आहे आमच्याशी। आपण पाहतोय नाशिकमधली ही महत्त्वाची बातमी, 32 लाखांहून अधिकची रक्कम या सगळ्या अवैध सावकारी प्रकरणी जप्त करण्यात आलेली आहे। अतिशय मोठी अशी कारवाई नाशिक शहर पोलिसांची। आपण पाहतोय अवैध सावकारीचे धाबे दणाणलेले आहे आणि 8 जणांकडे अवैध सावकारीचे पुरावे सापडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर परकीय चलन सुद्धा या अवैध सावकारी करणाऱ्या आरोपींकडे सापडलेले आहेत। नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। 32 लाखांहून अधिकची रक्कम या अवैध सावकारीच्या कारवाई प्रकरणात जप्त करण्यात आलेली आहे।